हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप असं मनापासून स्वागत करते. ते इथं बघू शकता, इथं आता झालेली होती सकाळ आणि लाईट गेली होती. तर मी माझे ते व्हिडिओ बनवायची हे आहे ना लाईट, तर त्या लाईटच्या प्रकाशामध्ये स्वयंपाक बनवला. पिल्लूला शाळेत सोडून आले आणि इथे काही ना कुंड्या फुटलेल्या होत्या. तर त्या सर्व कुंड्यामध्ये जसं पूर्ण माती वगैरे काढून घेतली आणि ज्या काही फुटलेल्या कुंड्या होत्या त्या सर्व भंगारमध्ये देऊन टाकल्या. आणि त्या प्लास्टिकचे 10 रुपये आले होते मला. मग हे काम पडलेलं होतं पेंडिंग. मग तिकडनं शाळेतनं आली, पैसे घेते, शाळेतनं आली, नंतर म्हटलं एक कुंडीचं काम करून टाकते. तर इथे बघू शकता मनी प्लेन होतं. तर ते म्हटलं असं फुटलेल्या कुंडीत ठेवलेलं चांगलं नसतं. तर इथे ना माझ्याकडे एक खाली बाटली पडलेली होती आणि म्हटलं आता ही माती हिच्यातच ॲडजस्ट करते आणि हे मनी प्लेन तर मी हिच्यातच लावून देते. ते इथं बघू शकता अशा प्रकारे मी सर्व माती हिच्यात आणि परत एक कोरपडीचं झाड आहे तिच्यात पण ॲडजस्ट करून दिलेलं आहे. आणि इथलं सर्व जे काही होतं वेस्टेड, कामात नसणारं, अडचण करणार काम मी ते सर्व काढून टाकलेलं आहे. आणि मला असंच करून करून थोडं सर्व वेस्ट सामान काढून टाकायचं आहे. त्याच्यानंतर मग इथे संध्याकाळ झाली आणि मला आता करायचं होतं स्वयंपाक. ही सकाळची घासलेली भांडी पडलेली होती आणि माझं असं काहीतरीच बोलणं चालू होतं मुलांविषयी. ओके, तर आता ते काय आठवत नाही मला, पण समजून घ्या तुम्ही. तर आता इथं बघू शकता, इथं मस्तपैकी एका साईडला मस्त मसूरची भाजी बनवलेली आहे. मसूरची डाळ, मसूरची का मुगाची कशाच तरी भाजी बनवत होते मी. आणि इथं मिस्टरांसाठी एक भाकरी बनवत होती. त्यांना बाजरीची भाकरी भरपूर आवडते आणि थंडीमध्ये जास्त करून त्यांना त्यांच्या आवडते पदार्थ म्हणजे बाजरीची भाकरी आहे. तर तिथे बघू शकता मस्तपैकी तव्यावर भाजी होत आहे. इकडे मस्त बाजरीची भाकरी आणि मग नंतर मी 5-7 चपात्या करणार आहे. आणि इथे बघू शकता फक्त तव्यावरतीच मस्त आणि टम्म अशी मस्त बाजरीची भाकरी फुगलेली आहे. तुमची पण भाकरी अशीच फुगते का? नक्की कमेंट करून सांगा. आणि मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की तवा उतरवून गॅसवर कधीच भाकर भाजायला पाहिजे नाही, कारण की तिच्यामधला गॅस भाकरीद्वारे आपल्या पोटात जातो आणि नंतर मग काही पण बिमाऱ्या व्हायच्या लक्षणं येतात, कॅन्सर वगैरे असं काही व्हायचं. तर मी पण भाजत असते, पण आता इथून पुढे प्रयत्न करत जाईल की तव्यावरतीच फक्त भाकर भाजायची. ओके, तर तुम्ही कशा प्रकारे भाकरी भाजतात नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता इथं मस्तपैकी भाकर वगैरे भाजून झालेली आहे आणि इथं मस्तपैकी आता चपात्या वगैरे पण करून घेते, जेणेकरून म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाकचा ताणच मिटून जाईल. तर तिथे भाकरी झालेली आहे. इथं मस्त मांडून ठेवलेलं होतं पीठ. 5-7 चपात्या करायच्या होत्या मला. तर इथे त्या चपात्या वगैरे करून घेतल्या आणि नंतर मला इथं करायचं होतं फ्रीज क्लीन. तुम्ही इथं बघू शकता एवढं प्रचंड प्रमाणामध्ये माझं फ्रीज खराब झालेलं होतं ना की काय सांगू अक्षरशः. आणि मग नंतर मी ना कामच आवरत होते माझं फ्रीजचं, तर मला ना अचानक कॉल आला की पाहुणे येणारे म्हणून. मग मी हुलावून दिलं, म्हटलं येऊ दे आली तर. मग मी काही पाहुण्यांच्या सांगण्याकडे काही लक्ष दिलं नाही. मला म्हणे येणारे, म्हटलं येऊ दे, येतील तेव्हा बघून घेऊ. मग मी फक्त माझ्या कामाकडे लक्ष दिलं. मग इथं थोडंसं पाणी घेतलं मस्त आणि त्याला क्लीन करून घेतलं आणि परत एकदा स्वच्छ पाण्याने परत एकदा क्लीन केलं. माझ्याकडे काही लिक्विड वगैरे नाही आहे, मी फक्त असं आपलं भांडी घासण्याचं लिक्विड असते ते घेते आणि परत 2-3 पाण्याने चांगलेसे भांडी क्लीन करून घेत असते. तुम्ही कसे करतात तर मला नक्की सांगा. ओके, आणि नंतर हे फ्रीज वगैरे क्लीन करून घेतलं व्यवस्थित. एवढं खराब झालं होतं ना की सांगताच सोय नाही, एवढं प्रचंडच्या बाहेर. आणि थोडं आता मागच्या 2 महिन्यापासून माझं तब्येतच ठीक नाही, सारखं मला आजार सर्दी खोकला चालू आहे. आणि आता पण मला ना खोकला चालू झालेला आहे. पण म्हटलं हे व्हिडिओ जर पोस्टिंग नाही केली ना तर आपल्या फोनमध्ये स्टोरेज राहणार आणि पुढे जर कधी शूट करायचं असलं ना तर हे व्हिडिओ डिलीट करून टाकावे लागतात. तर त्याच्यासाठी म्हटलं ह्या व्हिडिओना लवकरात लवकर तुमच्यासोबत जास्तीत जास्त पोस्ट करेल आणि तुमच्यासोबत माझं डेली लाईफ, सिम्पल लाईफ शेअर करत जाईल. ओके, तिथे बुक्स आज प्रकारे मी संध्याकाळी 7-7:15 लागली होती फ्रीज क्लीन करण्यासाठी. तर जो मला त्याला 1.5 तास चालला गेला होता. सर्व संपूर्ण भांडी वगैरे काढली, त्याच्या खात्यामधली वरचा खालचा कप्पा बघू शकता किती खराब झालेलं आहे. आणि सारखं त्याच्यामध्ये दूध वगैरे काही ना काही सांडत राहायचं, कधी बंद असायचं ना, तर भरपूर असं खराब झालेलं होतं. अक्षरशः मी तुम्हाला दाखवू पण शकत नाही, पण काय करणार, माणूस खराब झाल्यावरच कोणतीही वस्तू आवडताना, बरोबर आहे. तर अशा प्रकारचं फ्रीज सारखं काही ना काही भाजी, दूध, दही काही ना काही पडत राहतात. आणि मी तर काही जसं फ्रीजचं काही थंड खात नाही, फक्त हेच असं दूध वगैरे आणण्यासाठी ठेवलेलं आहे फ्रीज. ओके,
तिथे भाजीपाला वगैरे असतो आणि तो पण घरातल्या घरात जास्त काही अन्न होत नाही. आणि मेन माझं फ्रीज घेण्याचं मेन हे होतं की मी केक वगैरे बनवायची ना, तर तुम्हा कोणाला पण जर केकची ऑर्डर टाकायची असतात तर नक्की सांगू शकता. ओके. आणि तुम्हाला होममेड आणि घरच्या घरी बनवलेला केक भेटेल. दुकानामध्ये कसं करून ठेवलेले असतात, तर तसं आपलं नसतं. तुम्ही जर आत्ता ऑर्डर दिली तर 2-1 तासामध्ये तुम्हाला बरोबर केक बनवून लगे तुमच्या घरी पोस्ट होणार. पण जवळजवळ माझ्या आसपास पाहिजे. ओके. तर माझं सांगायचं काम आहे, मी मेन फ्रीज केकसाठीच घेतलेला होता. म्हटलं वरच्या साईडला केक राहील आणि खालच्या साईडला आपला भाजीवाला वगैरे दूध हे ते राहील. पण काय करू, मी पहिले ज्या ठिकाणी होते तिकडं माझं असं मस्त केकचं काम चालायचं. बाकीचं पण करायचे मी, मेस वगैरे चालवायची. मेस म्हणजे टिफिन वगैरे बनवायची. आणि माझ्याकडे पण 2-3 जण होते माझ्या हाताखाली. मग म्हणजे असं म्हणजे जे लोक होते ना माझ्या हाताखाली, मग मी त्यांचे पण डबे वगैरे बनवायचे. मग त्यांचे डबे बनता मग कंपनीचे पण थोडेफार टिफिन वगैरे घ्यायचे, तर परवडायचं मला. पण आता जशी मी थाली ना, सर्व कामच वगैरे बंद आहे. आणि असो, जाऊ द्या, आलं जसं आलं तसं करावं लागतं, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे माझे फ्रीज घ्यायचं महत्त्व होतं, नाही तर बाकी काही नाही. आणि तशी पण मी ना आधी काय करायचं, माझ्याकडं फ्रीज नसायची ना, आजूबाजूंच्या घरी केक ठेवायची मी थंड होण्यासाठी आणि तेव्हा केकची ऑर्डर घ्यायची. पण म्हटलं 1दा-2दा कोणी पण आपल्याला फ्रीज केकमध्ये ठेवू देणार. आपल्याला म्हणते तुम्ही पैसे कमवण्यासाठी फ्रीज केक बनवता आणि आमच्या फ्रीजमध्ये आणून आम्हाला काय भेटणार, असं म्हणायला नको. म्हणून मग मी आपलं घेऊन ठेवलं. कधी आपली वस्तू आपल्या कामी येते, आज नको उद्या नको, कधीतरी आपली ती आपलीच असते ना, बरोबर आहे. आणि मग आता इथे नाही एवढं केकचं वगैरे काही चालत आहे, पण असं आपल्या घरासाठी तर फ्रीजचा वापर होत आहे ना. तर असे आता उन्हाळ्यामध्ये थंड पाणी वगैरे लागत राहतं आणि फ्रीजपेक्षा माठाचं पाणी एवढं सुंदर लागतं ना. तर तुम्ही जास्तीत जास्त कोणतं पाणी पिणे पसंत करतात नक्की मला सांगा. ते इथे बघू शकते एवढी सारी फ्रीजची भांडी वगैरे होते ना, ती सर्व काढून घेतली मस्तपैकी, आता क्लीन करून घेतली. आणि जेवढे हे काही काच वगैरे काही जास्त खराब नव्हते, फक्त वरचंच खातं खराब होतं. तर त्याच प्रकारे मी मस्त डीप क्लिनिंग वगैरे करून घेतलेलं आहे. तर इथे पाहुण्यांचा तर काही तपास नव्हता. मला सारखं असं राहून मनात वाटत होतं मी एवढा पसारा काढलेला आहे आणि ऐनमध्येच पाहुणे येतील. पण पाहुण्यांचं काही तर वाट बघून आखरी माझं सर्व काम वगैरे क्लीन, एकदम व्यवस्थित सुटसुटीत आवरून भांडे, किचन क्लीन सर्व छानपैकी असं आवरून ठेवलं. पण पाहुण्यांचा काही पत्ता नव्हता. मग अक्षरशः मी माझा डायरेक्ट कामाकडे फोकस केला. मी काही बघितलंच नाही. म्हटलं आले तर दिसतील, काय तर मी कामच करते. म्हटलं मी काही उगाच पसारा काढून ठेवलं नाही, असं नाही आहे. पण भरपूर दिवसापासून माझ्या मनात चाललेलं होतं की मला फ्रीज क्लीन करायचं. मुहूर्त काही लागत नव्हता. आज तो लावला आणि मनावर घेतलं तर कामच झालं एकदम भारी वाटत आहे. तर अशा प्रकारे काही आपला आजचा साधा सिंपल व्हिडिओ होता. आणि पाहुणे कधी येणार हे पण मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. आणि ते पाहुण्यांना कोण ओळखतं हे पण नक्की कमेंट करून सांगा. आणि इथे ना ही माझी पाण्याची बाटली आहे. आमच्या इथे पहिलं ना ड्रममध्ये पाणी भरून ठेवावं लागायचं. मग त्यावेळेस अशी बाटली वगैरे लागायची पाणी वगैरे टाकण्यासाठी इकडे तिकडे. मग त्यासाठी घेतली होती. ते ही पण खूप खराब झाली होती. तर म्हटलं बाई चल तर आपण साफ वगैरे करून घेते. मग तिला साफ केलं आणि पुन्हा किचन वगैरे क्लीन करत छान असं गॅस वगैरे पण क्लीन करून घेतला. आणि अशा प्रकारे थोडी भांडी आहे, पहिली होती ती लावून दिली. बाकीची जी निघालेली थोडी ती भांडी काढून घेतली. आणि इथे बघू शकता अशा प्रकारे किचन दिसत आहे. तर आजचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, साधा सिंपल व्हिडिओ, नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या इथे पण फ्रीजची अवस्था असे होते का, नक्की कमेंट करून सांगा. भेटू लवकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.